सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील चर्चेतील प्रकल्प असून या महामार्गाचा मेट्रो सिटींना मोठा फायदा झालाय। मुंबई ते नागपूर या शहरांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाची ओळख तयार झाली आहे। मात्र नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक जमीन समृद्धी महामार्गासाठी देण्यात आली असली तरी मात्र नाशिककरांना या समृद्धी महामार्गाचा फारसा उपयोग होत नसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी नाशिककरांचा मोठा वाटा असला तरी मात्र नाशिककरांच्या नशिबी निराशाच पाहायला मिळते। या संदर्भात नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलंय। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पाटील नाशिक येथील रहिवासी असून मागील काही दिवसाआधी नाशिकचे पालकमंत्री तथा MSRTCचे मिनिस्टर भुसे साहेब यांनी समृद्धी महामार्गाचे इगतपुरी येथे उद्घाटन केले होते। हे उद्घाटन घाईगर्दीत केलेले असे आढळून येते, कारण की नाशिक शहरातील सामान्य जनतेला त्या महामार्गाचा काही एक उपयोग नाही। जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर फेरा मारून समृद्धी महामार्गाला नाशिकच्या सामान्य जनतेला जावे लागते। ही घाईगर्दी पालकमंत्री साहेबांनी का केली हे अद्यापही नाशिककर जनतेला माहिती नाही। तसेच या समृद्धी महामार्गासाठी नाशिकमधील खूप साऱ्या लोकांच्या जमिनी संपादन झाल्या आहेत। तसेच हा प्रकल्प फक्त नागपूरच्या जनतेसाठी उपयुक्त आहे का, हा एक नाशिककर जनतेला गंभीर पडलेला प्रश्न आहे। समृद्धी महामार्गावरून नाशिक ते मुंबई जाण्यासाठी तब्बल 30 ते 35 किलोमीटर अंतर मागे जाऊन समृद्धी महामार्गावरून नाशिककरांना प्रवास करावा लागतोय। त्यामुळे नाशिककरांमध्ये आता नाराजी पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।